व त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोकजी राठोड सर व त्याचबरोबर सचिव श्रीमती राठोड मॅडम, तेजसजी राठोड सर उपाध्यक्ष आहेत, यांचाही या ठिकाणी सर्व टीचर स्टाफ जे काही विद्यार्थी शिक्षक आहेत यांच्या वतीने या ठिकाणी होतोय, तरी त्यांनी आपला सन्मानाचा स्वीकार करावा मी असं त्यांना आग्रहाची विनंती करतो. आता या ठिकाणी जेएस टीचर डॉक्टर अशोकजी राठोड सर यांचा पूर्ण घे. एवढे सर वाव वाव. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? मला माहिती त्याबद्दल. तेवढी चला शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवाजी. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आम्हाला कळलं काय दिलेले सेंटची बॉटल एक परफ्यूम असणार आहे असं वाटतंय मला. परफ्यूमच इकडे बघा सर, इकडे शिक्षक दिनानिमित्त या ठिकाणी जो मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना मी अशी विनंती करतो की जे काही विद्यार्थी शिक्षक आज आलेले आहेत त्या सर्वांना, आणि त्याचबरोबर आम्ही देखील स्वतः शिक्षक आहोत, आम्हाला देखील आपलं मार्गदर्शन लाभावं मी त्यांना अशी विनंती करतो की आपलं त्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. त्यावेळेस मुलांना पाहिलं, मी बाहेर आलो नाही, पण मी तुम्हाला सगळ्यांना माहिती कॅमेऱ्यात पाहत असतो. मी गेटमध्ये मुलं उतरल्यापासून ते आतमध्ये मी सगळं पाहत होतो. शिक्षक, नवीन शिक्षक, जुने शिक्षक, जे मूळ शिक्षक आहेत, आणि विद्यार्थ्यांचा आनंद जो होता काय आता पण आहे. तो आनंद पाहून मला इतका आनंद स्वतःला झालेला आहे की पहिल्यांदा असं होतं आपल्या शाळेमध्ये की कारण हे की आपली जी 10वीची बॅच आहे यावर्षीची खूप ऍक्टिव्ह आहे. 9वीची पण आहे, 8वीची पण आहे, सगळे ऍक्टिव्ह आहेत सध्या, आणि शिक्षक सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहे. त्या शिक्षकांनी जे काही त्यांना ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या हिशोबानेच हे विद्यार्थी आज वागत आहेत. शिक्षक दिन म्हणजे काय असतो नेमकं? भारताचे जे काही उपराष्ट्रपती होते पहिल्यांदा, म्हणजे शिक्षक सुद्धा होते, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, आणि काही काळानंतर त्यांना राष्ट्रपती म्हणून त्यांना 1967 या काळामध्ये त्यांना राष्ट्रपती म्हणून त्यांना देशाचं जे काही कारस्थान आहे, जे काम आहे, त्यांना देण्यात आलं. पण त्यांनी छानपैकी ते काम केलेलं आहे. आणि शिक्षक दिन म्हणून त्यांनी हे दिवस जे आहे, आजचा दिवस आहे, का केलं याचं मग कारण आहे. त्यांचा आजच्या दिवशी 5 सप्टेंबर 1888 हा त्यांचा जन्मदिवस आहे. मग त्यांनी संसदेत असा विषय मांडला की हा जो दिवस आहे, माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा हा दिवस शिक्षकांचा सन्मान असावा हवा. जी पिढी घडवतो शिक्षक, त्या शिक्षकाला एक सन्मान भेटला पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांच्या आजच्या दिवशी सगळं बर्थडे जे असतो आपण आजच्या काळात बर्थडे म्हणतो त्याला, ते टाळून त्यांनी काय केलं, आजचा दिवस एक शिक्षक दिवस म्हणून त्यांनी साजरा करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये त्यांनी
डिक्लेअर केलं, तेव्हापासून हा शिक्षक दिन म्हणून आपण आज साजरा करतो. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी एक अभिवादन म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवले पाहिजे. त्या महान व्यक्तीने देश घडवलं. देश म्हणजे कोण घडवतो? शिक्षक. आज काहीतरी बनायचं म्हणलं, डॉक्टर बना, इंजिनियर बना, काही बना, शिक्षकाशिवाय काही पर्याय नाही. आज जे काही बनलेले सगळे शिक्षक बनलेले, शिक्षकांनी बनवलेले. आज मुलांनी शिक्षक म्हणून आज एक भूमिका घेतलेली आहे. तर ती भूमिका पार करताना त्यांना काय काय अडचणी येतात, त्यांना काय वाटतं, फिलिंग्स ज्या आहेत शिक्षकांच्या, ते त्यांना कळायला पाहिजेत. म्हणून आपण विद्यार्थ्यांना चान्स देतो. बाकी त्यामध्ये काही उद्देश नाही आहे. शिक्षकाचं काम किती कठीण असतं ते त्यांना कळलं पाहिजे. येणं आणि फक्त शिकून जाणं हा विषय नसतो. पण तुम्हाला शिकवण्याच्या आधी ते शिक्षक रात्री 2-2 तास ते अभ्यास करतात, त्याचं काही शिकवायचे विद्यार्थ्यांना. मग ते शिक्षक जे आहेत त्यांचं कष्ट दिसत नाही. आम्ही आता संस्था स्थापन केलेली आहे. छोटंसं झाड लावलं होतं, इतकं मोठं झालेलं आहे, खूप चाललेलं आहे. आणि आनंद होतोय की 10वीची बॅच या वर्षीची जी आहे तर सगळ्यांनी आनंद जो आहे आपण करावा अशी माझी अपेक्षा आजच्या दिवशी आहे. आणि सगळ्यांना देशाचं, सगळ्यांचं, गावाचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं सगळ्यांचं नाव व्हावं अशी अपेक्षा आहे. आणखी मला सगळ्यांसाठी आजचं आशीर्वाद आहे. नवीन टीचर्स बनलेत त्यांची मी शुभेच्छा देतो त्यांना. आणि स्टील डेअरिंग असल्यामुळे जे काही बोलणार आहे किंवा काही गोष्टी असेल चुकलं तर माफ करा. सर्वप्रथम म्हणजे शिक्षक म्हणजे काय मी त्यांचं थोडस थोडक्यात सांगतो. शिक्षक म्हणजे मी स्वतः शिक्षक आहे हे म्हणण्याच्या लेवलचा मी ऍक्च्युली नाहीये, पण तरी सुद्धा जी भूमिका आपण निभावतो. शिक्षक म्हणजे कोण? त्याचे सर्व गुण संपन्न असतो तो शिक्षक असतो. आणि मी स्वतःला अजून सुद्धा स्टुडंट समजतो आणि शिक्षक बनण्याचा प्रयत्न करतोय. आणखी पण शिक्षक नाहीये असं म्हणता येईल. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. आपल्या शाळेतले बरेच विद्यार्थी आज शिक्षक होऊन आले, त्यांना पण शिक्षक दिनाची खूप खूप शुभेच्छा. आणि शिक्षक होणं जीवनातली एक सर्वात मोठी संधी असते. कारण शिक्षक होणं हे शिक्षकाचं महत्व, शिक्षकाला म्हणजे शिक्षक काय काम करतो ते फक्त शिक्षकाला जाणवतं. शिक्षक जसं की आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय शिकवायचंय त्याचा अभ्यास परिपूर्ण शिक्षक करतो आणि नंतर तो शिकवतो. म्हणजे शिक्षकाची जी कष्ट असतात ते प्रत्येकाला दिसून येतात. आणि मला हे वाटतं की आज मला शिक्षक बनण्याचं स्वप्न झालं आणि ते आज मला संधी मिळाली शिक्षक बनण्याची. आणि सर्व शिक्षक आपल्याला सांगतात की तुम्ही हे करा ते करा, पण काही आपण करत नाही. आणि राठोड सरचं स्वप्न आहे की तुम्ही काही तर मोठं बना, डॉक्टर, इंजिनियर, IAS हे बना. ते स्वप्न आम्ही पूर्ण करू. घाबरायची सरांना, पण आता ते नाही घाबरत सरांना. कारण काय? जी भीती मनामध्ये सांगतो भीती वेगळी होती, आता वेगळी भीती नाही. सर का म्हणतात ते मला कळालं. सरांमध्ये मला भीती होती, माझ्यामध्ये आता भीती नाहीये. आता मला भीती नाही वाटत असं. म्हणजे की असं 3 तास होते, पण त्या मला इथं आल्याचं असं वाटलं की मला जमणारच नाही हे काम करण्यासाठी. पण नंतर असं वाटलं की नाही आपण करू शकतो. जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत आले तेव्हा मला खूप भीती वाटली. रुपये 5,000ची त्यांनी मदत केली. सगळ्यांनी त्यांचं बघा, शिक्षक जगातील सर्वोच्च पद म्हणजे शिक्षक. तर शिक्षकाबद्दल आता बरेचसे गुरुजनांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलंय, आपल्यापेक्षा थोडा मोठ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जो मातीचा गोळा आपण विद्यार्थी दशेत असताना आपल्याला आई वडील तर जन्म देतात तर सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर आपल्याला जगण्याची कला शिकवणारा माणूस म्हणजे शिक्षक.
तर आज सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे. आज आपण जो शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो तो पूर्ण भारतामध्ये. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, महात्मा फुले हे सुद्धा आपले गुरुच आहे. हे 2 शब्द बोलून पाहिजे. 2 शब्द